नमस्कार आहे या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतो नारळाच्या बुऱ्यापासून वडी। तर कशा पद्धतीने बनायची, काय काय साहित्य याचं ते बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर बंधन आणि रक्षाबंधनसाठी तर आपण बनवतो नारळाच्या बुऱ्यापासून वडी। तर कशा पद्धतीने बनायची बघूया, त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय। तर इथे घेतलंय आपण नारळाचा बुरा, पनीर, तूप, दूध, साखर, वेलायची आणि काजू बदामचे आपण छोटे छोटे काप करून घेतले। चला तर लगेचच आपण आता इथं नारळाचा बुरा आपण तुपावर थोडासा परतून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे। तर छानपैकी कढईत तापली का 2 चमचे आपण साजूक तूप घालून घ्यायचं। तूप नितळलं का लगेचच आपण आता इथे नारळाचा बुरा घेतला 2 वाट्या, तर तो घालून घ्यायचा आणि तो मंद गॅसवर एकसारखा परतून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला जास्तही लाल करायचा नाही। तर बघू शकता ह्या पद्धतीने तर एकसारखा आपण भाजून घेणार आहे। तर मंद गॅस करून घ्यायचा आणि मग एकसारखा भाजून घ्यायचा। तर लगेचच आपण 1 वाटी साखर घालून घ्यायची। तर बघू शकता ह्या पद्धतीने साखर सुद्धा घालून घेतली। साखर आणि नारळाचा बुरा 2-3 मिनिटं आपण एकसारखा हलवत परतून घ्यायचा आणि लगेचच आपण आता दूध घालून घेणार आहे। ते तर छोटी वाटी मी 1 वाटी दूध घालून घेतलं। तर आवश्यकतेनुसार तुम्ही दूध लागलं तर घालू शकता। तर बघू शकता छानपैकी मिश्रण एकसारखं करून घ्यायचं। तर इथं आपल्या सारणातल्या दुधाची आवश्यकता वाटते, तर मी अजून थोडंसं दूध घालून घेणार आहे। तर थोडंसं मी 2-3 चमचे दूध घालून घेतलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलं। तर लगेचच आपण जेणेकरून पनीर किसून घेतलं ते पनीर घालून घ्यायचं। तर पनीर सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तर जेणेकरून आपल्या नारळाचा बुरा आणि पनीर एकजीव होईल तोपर्यंत आपण एकसारखं हलवत आणि परतून घ्यायचं। तर बघू शकता जास्त लाल आपले मिश्रण करायचं नाही आपल्याला। तर विलायची घालून घेतली आणि चला लगेचच आपण आता ताटात काढून घेऊ। तर मस्त असं मिश्रण आपलं रेडी झालं। ताटाला तूप लावून घेतलं आणि इथं आपण मिश्रण काढून घेतलं। तर लाईट गेल्यामुळे थोडंसं मिश्रण तुम्हाला वेगळं दिसत असेल, तर बघू शकता छानपैकी आपण याला आता ताटावर पसरवून घ्यायचं। कितपत वडी तुम्हाला जास्त जाड पातळ पाहिजे त्या पद्धतीने। आणि मस्त मिश्रणसुद्धा पसरून झालं, त्याच्यावर आपण काजू बदामचे तुकडे घालून घ्यायचे। असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरी छानच वड्या होत्या। तर बघू शकता या पद्धतीने छान असं पसरवून घेतलंय आपण आणि थोडंसं कोमट आहे तेच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी वडी पाडून घ्यायची। तर तुम्हाला कुठल्या आकाराच्या वडी आवडती त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता आणि कोमट आहे तेच छानपैकी आपल्या मिश्रणची वडी पडल्या जाते। आणि नंतर बघू शकता ह्या पद्धतीने मी वडीला आकार दिला आणि कोमट असताना मस्त अशी आपली वडी सुद्धा सेट झाली आणि मस्त पडल्या जाते। तर छान वड्या आपण ह्या प्रकारच्या सर्व आपण आता सणाच्या पाडून घेतल्या आणि मस्त याला अर्ध्या तासासाठी आपण असं सोडून देणार आहे थंड करण्यासाठी। तर बघू शकता मस्त असं आपलं सारण अर्ध्या तासासाठी आपण असं सोडून दिलं आणि मस्त अशा थंड झाल्या आणि छानपैकी वड्या निघत्या। तर बघू शकता आपल्या नारळाच्या बुऱ्याच्या आणि पनीरची वडी खूपच सुंदर निघाली। तर बघू शकता ह्या पद्धतीने। तर तुम्ही नक्की बनवून बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।